और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराला सुरुवात झाली आहे। निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यातील काहींनी आपली उमेदवारी मागे घेतली असली तरी तब्बल 490 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। अशातच प्रभाग क्रमांक 17 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 3 उमेदवारांनी शिवसेना भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला असल्याचं भाजप उमेदवार मोरेश्वर भोईर यांनी सांगितलंय। प्रभाग क्रमांक 17 हा प्रभाग भारतीय जनता पार्टी प्रभावित आहे। पक्षाकडे 4 जागांसाठी मागणी करण्यात आली होती, त्या दृष्टीने भाजपाचे प्रभागात काम देखील करण्यात आलं होतं। मात्र वरिष्ठ पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे 2 जागा या शिवसेना पक्षाला देण्यात आल्यात। त्यामुळे पक्षातील भरत जाधव, सुरेखा भोईर, सचिन गायकर या 3 इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र वरिष्ठांच्या विनंतीनुसार शिवसेना भाजप महायुतीला नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीला पाठिंबा दिलाय। मी सचिन मुकुंद गायकर, मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असून मला तिकीट नाकारण्यात आली, कारण की 2च तिकीट असल्यामुळे काही कारणास्तव मला तिकीट नाही मिळाली। तर मी अपक्ष माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि महायुतीला जाहीर पाठिंबा करतो। तुमचं नाव काय? सुरेखा विश्वास भोईर। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे। मी पक्षाकडे तिकीट मागितली होती, परंतु मला नाकारण्यात आलं। मी माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अपक्ष फॉर्म भरा, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला। मात्र आज मी माझा अपक्षाचा प्रचार बंद करते आणि महायुतीला सपोर्ट करते, जाहीर पाठिंबा देते। मी भरत जाधव, मंडळ सरचिटणीस, कल्याण ग्रामीण मंडळ 2। तर आम्ही अनेक वर्षांपासून इथे भारतीय जनता पार्टीचं काम करतो, पक्ष वाढवण्याचं, पक्ष संघटनेचं काम करतो आहे। परंतु इथे आम्ही स्वतः इथे प्रबळ दावेदारी आम्ही केली होती की इथे आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून। परंतु इथे झालेले ज्या युती आणि त्याच्यामुळे 2 सीट ज्या समोरच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेनेकडे गेल्यामुळे आम्हाला इथे उमेदवारी मिळाली नाही। परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून मी इथे अपक्ष अर्ज दाखल केला होता, परंतु पक्षातील वरिष्ठांचा फोन आला। त्यांनी सांगितलं की आपल्याला युतीचं काम करायचं आहे आणि त्यांचाच आदेश पाळून आणि पक्ष आणि एकनिष्ठा म्हणून आम्ही इथे अर्ज आमचा माघार घेतलेला आहे आणि युतीला पूर्ण ताकदीनिशी आम्ही इथे काम करण्याचं इथे शब्द दिलेला आहे। त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा विजय पक्का असल्याची प्रतिक्रिया मोरेश्वर भोईर यांनी दिली आहे। खरं तर हा पूर्ण प्रभाग भारतीय जनता पार्टी प्रभावित असलेला प्रभाग आहे। पक्षाकडे आमची मागणी होती की 4 उमेदवारी भारतीय जनता पार्टीलाच मिळाव्यात आणि त्या दिशेने भारतीय जनता पार्टीची भक्कम अशी भागात तयारी होती। परंतु वरिष्ठ लेवलला ज्या काही वाटाघाटी घडल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पदरात दुर्दैवानं 2च जागा पडल्या, त्यामुळे आमचे बरेच इच्छुक उमेदवार नाराज होते। माझे सहकारी भरतजी जाधव हे सुद्धा इच्छुक होते आणि त्यांचं खूप चांगलं काम या भागामध्ये होतं, ते सुद्धा इच्छुक होते। त्यांनीसुद्धा अर्ज दाखल केलेला, परंतु त्यांनी युतीचा आदर करून तो फॉर्म मागे घेतला। आमच्या बहिणी सुरेखा विश्वास भोईर यासुद्धा तीव्र इच्छुक होत्या, त्या जिल्हा सचिव म्हणून काम बघत होत्या, त्यांनी देखील अर्ज दाखल केले। त्यांचा अर्ज कायम देखील होता, त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केलेला होता। परंतु युतीच्या उमेदवारांना कुठेच अडचण निर्माण होऊ नये, बाधा येऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सल्ल्याने ते आज त्यांचा अर्ज मॅन करत आहेत आणि त्यांचा प्रचार थांबवत आहेत आणि युतीला जाहीर ते पाठिंबा देत आहेत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।